तुमचे सर्वांचे लाडके नेते श्री राजेंद्रजी पाटील, थोर साहित्यिक विश्वासराव, महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मकरंदजी अनासपुरे, श्रीकृष्ण गुरुकुलचे अवताडे सर, त्यांच्या धर्मपत्नी श्री दिगंबरजी आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व रसिकांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कारण आता मला असं वाटतं तुमच्या सहनशक्तीचा मी जास्त अंत बघणार नाही. मी बघते फार अस्वस्थ झाले सगळे, कारण खूप वेळ झालाय. तुम्ही सगळ्यांची भाषणं ऐकता आहात, पण तुमच्यावर संस्कार झालेच असतील आणि खूप चांगले संस्कार झाले असतील. कारण सगळ्यांचे सुविचार मी तिकडे बसून ऐकत होते. मी स्वतः कन्या शाळेत शिकलेली आहे, त्यामुळे मला तुमच्याबद्दल एक वेगळा जिव्हाळा स्नेह आहे. आणि माझ्या वडिलांनी मला लहानपणी इयत्ता 1 ते 4थी पर्यंत मराठीतच शिकवलं. आम्ही 3 बहिणी आहोत. आम्ही तिन्ही बहिणी, आम्हाला त्यांनी इयत्ता 1 ते 4थी शुद्ध मराठीत शिक्षण दिलं. याचा मला आनंद आहे. आणि त्यामुळेच माझं मराठीवरचं प्रेम, म्हणजे साहित्याची गोडी, म्हणजे मराठीचं व्याकरण, मी शुद्ध मराठी लिहू शकते, वाचू शकते. आणि त्याचा मला फायदा मराठी चित्रपटात काम करताना झाला. मी जास्त काही बोलत नाही, पण आत्ताच श्री राजेंद्रजी यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांनाच बऱ्याच सवलती मिळतात ज्ञानाच्या. आणि हे ब्रीद डोळ्यासमोर ठेवूनच अवताडे सरांनी हा शिक्षणाचा घाट घातला. खरं म्हणजे ज्ञान देणं हे मोठं पुण्यकर्म आहे आणि ते करतायत. त्यामुळे सगळ्या मुलींना मी सांगू इच्छिते की तुमचा कल ज्याच्याकडे आहे त्याचं शिक्षण घ्या पुढे जाऊन, आणि त्याच्यात हे ज्ञान घेतल्यानंतर त्याचा उपयोग करा. लग्न झाल्यानंतर सुद्धा त्याचा उपयोग करा, एवढंच माझं सांगणं आहे. आणि विद्या विनयेन शोभते. थोड्या वेळापूर्वी सूत्रधार म्हणाले की आदर्श विद्यार्थी म्हणून ज्याला आता पुरस्कार मिळाला तो विद्यार्थी असा आहे ज्याला फक्त तो शाळेत पहिला येतो म्हणून तो आदर्श नाही. मी लहानपणी शाळेत शिकायचे तेव्हा मला शाळेची जाम भीती वाटायची, कारण मला गणित आणि विज्ञान हे माझे नावडते विषय होते. कारण माझा सगळा कल जो होता तो कलेकडे होता. मला इतिहास हा विषय आवडायचा, कारण त्याच्यात कथा असायची, त्याच्यात नाट्य असायचं, म्हणून मला इतिहास आवडायचा. त्यामुळे त्यांनी सांगितलं ते अतिशय योग्य होतं की आदर्श विद्यार्थी तो असतो जो सगळ्यांना सामावून घेतो आणि सगळ्यांमध्ये रस दाखवतो, एक चांगला माणूस असतो, तोच खरा आदर्श विद्यार्थी. तर सगळ्यांचं मी अभिनंदन करते. 5वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि जास्त तुमचा वेळ घेत नाही. बरंच बोलायचं होतं, पण सगळ्या वक्त्यांनी इथे छान विचार मांडले आणि मनावर खूप चांगले संस्कार झाले. कारण संस्कार काही लहानपणीच होत असतात असं नाही, अशा चांगल्या कार्यक्रमात सुद्धा चांगले संस्कार होतात. त्यामुळे धन्यवाद सगळ्यांना. सोलापूरला चांगलं सानिध्य आहे धर्मस्थळांचं. सोलापूरची भवानी माता, श्री स्वामी समर्थ, पंढरपूरचं सुद्धा सानिध्य आहे. त्यामुळे सोलापूर ही पुण्यभूमी आहे. सगळ्या मुलींना आणि मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही एकलव्य व्हा. गुरु मिळेलच असं नाही, कारण पुराणात आपण एकलव्याची कथा ऐकलेली आहे. त्यामुळे स्वतःचे गुरु स्वतःच व्हा आणि स्वतःची प्रगती स्वतःच करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.